हॅलो नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण हो. तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या मावशीच्या घरी, कारण माझ्या बहिणीला मुलगी झाली आहे, ती बघायला जायचं आहे. आणि जातानीच वाकडीला इथे खंडोबा महाराज आहे. तुम्ही जर तिकडचे असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. जरी जेजुरीला नाही गेले ना तर इथं गेलं तरीही चालतं असं म्हणतात. तर आम्हीही लग्नाच्या वेळेस जेव्हा लग्न झालं तेव्हा इथेच गेलो होतो आणि मग आता मागच्या वर्षी जेजुरीला गेलो होतो. तर मस्त छान असं नारळ वगैरे घेतलं, पूजेचं भंडारा वगैरे, अगरबत्ती, आणि छान असं दर्शन घेतोय. तुम्ही इथे बघू शकता, मस्त असं मंदिर आहे. आणि सकाळी 10 वाजलेला आम्ही तिथं पोहोचलो होतो. तर पिल्लू बघा कसं दर्शन घेतोय. आणि माझी मावशी राहते धनगरवाडीला, जवळच आहे तिथून. तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं, तुम्हाला दाखवते. आणि मंदिरामध्ये एकदम शांतता, सकाळी सकाळी जास्त काही गर्दी वगैरे नव्हती. तुम्ही ते बघू शकता, कोणीही नव्हतं. आणि छान असं दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहोत मावशीच्या घरी. चला चला चला, बाप्पा करायचं आपल्याला. चल चल, हा चल चल चला, हा चला. इथं बाप्पा कर इथं. चला. नाही का घेतला ना तो, बस झाला. किती लागतं आपल्याला, तळी वगैरे भरायला लागतो. चल, आम्ही आलेला आहे वाकडीला. आणि हे खंडोबा महाराजांचं मंदिर आहे, जसं आपण जेजुरीला जातो ना तसंच. तर तिकडे पाठीमागे छोटंसं मंदिर बांधायचं आहे. तर तिकडे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो, पण खूप ऊन होतं म्हणून ते मग पळता चालले होते. तर मी पुढं आलेले तोपर्यंत. तर छान असं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता 10च वाजलेले आहे, तरी पण खूप ऊन वगैरे आहे. आणि उन्हाळा पण खूप जास्तच आहे यावर्षी, पाऊस कमी असल्यानंतर. तर असं हे खंडोबा मंदिर आहे वाकडीचं. आणि इथे यात्रा असते जेव्हा चंपाषष्ठी वगैरे असतं तेव्हा. तर छान आहे मंदिरचा परिसर, तुम्ही इथे बघू शकता. आणि पिल्लू कसा बसलाय बघा. आम्हाला फक्त पळायचं, खेळायचं असतं बस, बाकी काहीही नको. त्यानंतर इथे एका काकांकडनं नाळे वगैरे घेऊन गेले होते. तर 50 रुपयामध्ये सर्व त्यांनी दिलेलं. पिल्लूला पाहिजे होतं बिस्किटचं पुडा, तर ते घेतलं मग. आणि थोडंसं भंडारा त्यांच्याकडून घेतलं. लाडू खातो पण घेतलं होतं, पण म्हटलं बाबाचा व्हिडिओ करण्यासाठी. तर मग इथून प्रसाद वगैरे घेतलं. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो म्हणजे मावशीच्या घरी. तुम्हाला म्हटलं मी जसं की माझ्या बहिणीच्या मुलीला बघायला जायचं होतं. तर बघा आमचा पिल्लू कसं ते मुलीला घेऊन बसलाय. घेता पण येत नाही, पण मी पकडून धरलं. आणि कसं चाललंय बघा गोंधळ आमचा सगळा. त्यानंतर मग आम्ही यांना दोघांना जेवायला देत होतो. माझ्या मावशीचा मुलगा आहे म्हणजे माझा भाऊ. तर मस्त मेथीची भाजी आणि भजी कुडे बनवली होती मावशीने. आणि भजी एकदम छान बनवते. तर मी बाळासाठी हे कडे घेऊन गेलेले होते त्या मुलीसाठी. तर छान आहे आणि मस्तही होते. म्हणजे छोटे साईजला आहे पण जड आहेत. 1.5 भराचे आहे ते. तर ते छान असे होते, तर तिला मी दिले ते. आणि ड्रेस तर तुम्ही बघितला, जो व्हिडिओमध्ये मी घातलेला होता तोच घेतलेला होता मी ड्रेस. त्यानंतर आम्ही घरी गेलो मम्मीच्या. तोपर्यंत माझे सासरे आलेले होते पिल्लूकडे. तर मग त्यांना मी पोहे वगैरे बनवले आणि पोहे दिले सगळ्यांना. तर तुम्ही म्हणाले एवढा पसारा, तर सगळं आवरायचं बाकी होतं, कारण मम्मीचं शेतातले कामं चालू राहतात. त्यामुळे घरामध्ये एवढं आवरायला वगैरे टाईम भेटत नाही. तर पिल्लू बघा कसा आजोबांच्या मांडीवर जाऊन बसला. आणि पहिले तो जात नव्हता, पण ओळख झाली की मग जातो सगळ्यांकडे. आणि बाहेर किती ऊन आहे बघा, त्यामुळे म्हटलं जास्त दिवस मग गावाकडे नाही राहिलो. आणि पुन्हा मग लगेच 2 दिवसांनी निघणार आहोत आम्ही, कारण हा नुसतं सारखं बाहेर पोहतो सारखं. आणि त्याचे सँडल तिथे ठेवलेले आहेत. बघा कसं सांगतोय, सँडल घालून लगेच निघायचं आहे बाहेर फिरण्यासाठी.
त्यानंतर थोडंसं बसले, गप्पा गोष्टी झाल्या. मी आणि पिल्लू नव्हतं गेलो वैजपूरला, कारण एवढं ऊन आहे आणि जायला यायला कुठं टाईम नाही, म्हणून मी फक्त ते बाळ बघायचे होते म्हणून गेलो होतो. म्हणून मग दादा आलेले भेटायला आणि पिल्लू बघा. रडत होते ते, पैसे घेतले तर ते रडत होतं. एक पाते मागवून घ्या तुम्ही, घ्या बरं, देतो का म्हणणं, दे मला पैसे. पा दादा किती राग येतो, पा कास पाहतो, पाहिलं का तो काळू पण आला पैसे घ्यायला. हा आद्विक बाबाकडे दे. मागा बसा मागा. बाय कर बाबाला, बाय कर, बाय बाय. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो शेतामध्ये आणि पिल्लूचं बघा कसे डोंगे तोडायचं काम चालू आहे. तुम्हाला माहीत असेल तर माहीतच असेल सगळ्यांना, जरी माहीत नसेल तर हे कांद्याचं बी यातून निघतं. तर हे डोंगे आहे, तर यांना म्हटलं चला तुम्ही पण तोडून बघा तुम्हाला येतात काय. आणि शेतातले काम आम्हाला दोघांना येतात, मला तर सर्वच येतात, तो काही विषयच नाही. आणि पिल्लूलाही थोडंसं घेऊन गेलं, थोडं शेतातलं बी माहिती पाहिजे. म्हणजे मुलांना कसं सिटीत राहिलं ना तर शेतातलं काय एवढं नसेल, की माती लागली घाण लागली असं होतं. त्यामुळे म्हटलं चल, तर त्याचा अजून तर लहान आहे त्यामुळे त्याला एवढं काही समजत नाही. तरी पण म्हणतो शी माती जरी लागली काय घाण जरी लागली तर म्हटलं जाऊ दे, चल थोडंसं फिरूनही वातावरणही चेंज होतं. आणि संध्याकाळ झालेली होती, जवळपास 6-6:30 वाजले, त्यामुळे ऊन वगैरे काहीही नव्हतं. आणि मग मीही थोडेसे डोंगे तोडू लागले मम्मीला. तर तुम्ही बघू शकता कसं आहे वातावरण ते. संध्याकाळ झालेली आहे तरी पण थोडंसं ऊन आहे आणि पिल्लूचं चालू आहे इकडं फिरायचं तिकडं फिरायचं. तर यांना त्यालाच बघण्यामध्ये टाईम चालला होता. आणि इकडं जाय तिकडं जाय त्याचे हे कामं चालूच असतात. तर हे डोंगरे फक्त जे वाळलेले आहे तेच तोडायचे असतात, जे हिरवे असतात ते नाही तोडायचे, कारण मग ते वाळल्यानंतर त्यात हिरवंच बी निघतं. जे वाळलेलं असतं त्यात काळं बी निघतं छान असं. आणि त्याच्यापासूनच रोप बनवलं जातं आणि पुन्हा मग त्याचेच कांदे लावले जातात रोप टाकल्यानंतर. तर काही डोंगरे तोडले आणि काही राहिले. तर पिल्लू बघा कसा फिरतोय शेतामध्ये, आणि त्याला काही वाटत नाही एवढं का आपल्याला काटा टोचल का काही वगैरे. काही झाडं पण काटायची असतात, त्याला एवढं समजत नाही अजून. पण मग म्हटलं जरा थोडंसं शेतामध्ये, तर मुलांनाही शेती वगैरे काय असतं तेही समजतं आणि वेगवेगळं बघायला भेटण्यात लहान मुलांना तोही आनंदच असतो. त्यामुळे मग थोडंसं, आणि जास्त काही तरी पप्पा त्याला जाऊ देत नाही कुठे शेतात घेऊन मला. त्यानंतर इथं हे पप्पा त्यांच्या घराचं काम सुरू करायचं आहे, तर ते चालू आहे. म्हणजे आताच गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन केलं, मी तुम्हाला सांगितले असेल लास्ट व्हिडिओमध्ये. तर तेच त्याची सुरुवात करायची आहे. त्या दिवशी फक्त उद्घाटन केलं होतं आणि मग आता सुरुवात केली, त्या दिवशीच सुरुवात केलेली आहे. तर तेच हे काम चालू झालेलं आहे. तर आता उन्हाळा आहे तर कसं शेतामध्ये काही पीक वगैरे नसतं तर कामं होऊन जातात. आणि खूप दिवसात चाललं होतं घर बांधायचं. आणि तुम्ही आधीचं घर बघितलंच असेल, एकदम म्हणजे साधं आहे ते. आणि आता ते जुनंही झालेलं आहे, म्हणजे वारा वगैरे पाऊस आला तर व्यवस्थित तिथं राहता येणार नाही. एकच रूम आहे किचनच्या शेडला भिंती घातलेल्या आहे. त्यामुळे पहिले येणार आहे याच्या सेंटर, आपण सेंटर आहे ना इकडे कॉलम उभं राहणार आहे आपला मागचं असं. मग कॅपची पोझिशन आहे जशी ताकद वर कॅप तयार करणार आपण, मग कॉलम मग तसे आडवा बीम आहे तो आडवा येईल का. हा बीमच्या हिशोबाने नाही, या आता हे 5 बीम येणार आहे. फोड फोड फोड. तुम्ही त्या टायमाला असंच करता बरं का. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.